नत्वरदादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुजनो नमो सोच. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिका या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि आचार्य भगवंतांनी कालच्या भागामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं की पार्श्वस्थ आदी मुनींचं कथन केलं होतं की त्यांच्यामुळं कोणत्या कोणत्या गोष्टींना आपण सामोरे जायला लागते, की त्या सगळ्या गोष्टींचं आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं. आणि आज आणि परत आणि उदाहरण देऊन आचार्य भगवान 355 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून आचार्य भगवान समजून सांगणार आहेत. परदोष परिवाद ग्राही लोको यतोखिल अपवाद पदम दोषम मुंचध्वम सर्वदा तत. तर आचार्य भगवान काय म्हणतात, हे इतिगण, यह संपूर्ण लोक पर के दोष कहने को सदा ही उत्सुक रहता है. अतः अपवाद का स्थान ऐसा दोष तुम लोग सर्वथा छोड़ दो. काय म्हणल्यात, मुनिराजांना म्हणाल्यात की या सगळ्या लोकांमध्ये सगळेजण दुसऱ्यांचं दोष सांगण्यासाठी उत्सुक आहेत, सगळ्यांचं दोष सांगण्यासाठी उत्सुक आहेत. आता अपवादाचं जे स्थान आहे त्याला दोषाला कधी तुम्ही सगळेपणे 100% सोडून द्या म्हणून सांगायला. जे अपवादाचं स्थान आहे ज्याच्यामुळं अपवाद निर्माण होणार आहे ते दोषाचं स्थान तुम्ही सोडून द्या. तुम्ही तुमचं चारित्र तुमच्या अवस्था सगळ्या बघा म्हणून हे आचार्य भगवान सांगाल्यात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की आचार्य भगवंतांनी सांगितले ते का सांगितले, कारण की ज्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी असणार आहेत त्याप्रमाणे असणार आहेत म्हणून आचार्य भगवान सांगितले. आता इथं आचार्य भगवान प्रश्न करतात, यहाँ कौन कौन से अपवाद स्थान छोड़ने का निर्देश दिया जा रहा है. कुठले कुठले अपवाद सोडायचे हे सांगा. तर उत्तर देतात, आरिकाओं का संसर्ग, अन्य महिलावर का संसर्ग, गृहस्थों से अतिस्नेह एवं संसर्ग, चारित्र भ्रष्ट साधुओं का संसर्ग और भी ऐसे चारित्र घातक संसर्गों का तथा ऐसी वस्तु अपने पास रखना जो चारित्र पालन में अनावश्यक है, असंयमजन द्वारा वांछनीय हो, पापाश्रव का कारण हो, जिनेन्द्र आज्ञा से बहिर्भूत हो तथा लोक में अपकृति का कारण हो, ये सब अपवाद के स्थान है. आता इनका त्याग कर देना चाहिए. म्हणजे काय सांगितल्यात, कालपासून जे परवादिवशीपासून सांगाल्यात की आरिकांचा संसर्ग म्हणजे स्वाध्यायासाठी शिकवण्यासाठी पूजा तीर्थयात्रा ठीक आहे, परंतु इतर टायमाला विनाकारण संसर्ग तो बी कसा की अप्रमादपूर्वक पाहिजे, प्रमाद न करता नाही त्यांचा संसर्ग करायला पाहिजे. तर आरिकांचा संसर्ग, अन्य महिला वर्गांचा संसर्ग, बाकीचं शास्त्र स्वाध्याय काम बाकीच्या गोष्टी काय असतील त्या ठीक आहे ते सोडून त्यांचा संसर्ग सोडायला पाहिजे. गृहस्थांशी अतिस्नेह, गृहस्थांच्या बरोबर अतिस्नेह तेवढ्यापुरतं ठीक आहे, त्यांची चर्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यापुरतं ठीक आहे. बाकीच्या संसर्ग, चारित्रभ्रष्ट जे साधू आहे त्यांचा संसर्ग पडत म्हणलेला आहे की चारित्र घातक जे संसर्ग आहेत, वस्तू असतील लोक असतील ज्याच्यामुळे आमचा चारित्र नाश होणार आहे त्या सगळ्यांचा संसर्ग सुद्धा त्याग करा. अशा वस्तू की ते चारित्र पालनामध्ये अनावश्यक आहेत, चारित्र पालनामध्ये अनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंचा बी त्याग करा. असंयमी जनांच्या द्वारे वांछनीय आहे असं पापाश्रवाचं जे कारण आहे ते, जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेच्या बाहेर आहे ते, आणि लोकांमध्ये अपकीर्तीचं कारण आहे त्या सगळ्या गोष्टींना अपवाद म्हणलेला आहे. त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून द्या म्हणून सांगितलेलं आहे. त्यालाच अपवाद आचार्य भगवंतांनी म्हणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या अपवादाच्या गोष्टी आहेत जेवढ्या प्रमाणात आपण ठेवेल तेवढ्या प्रमाणात ठीक आहे. कारण की या सगळ्या गोष्टींच्या संसर्गामुळं बरेच काय काय लांछन, बऱ्याच गुणांची हानी, चारित्राचा नाश, रत्नत्रयीची हानी या सगळ्या गोष्टी उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी जेवढ्याने तुम्हाला आवश्यक रूपामध्ये आहेत तेवढ्याच ठेवायच्या, अनावश्यक सगळ्या गोष्टी नाही सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा. ही गोष्ट आचार्य भगवान सांगितल्यात. परत आणि त्याच गोष्टीला पुष्ट करल्यात, दुर्जनेन कृते दोषे दोषामाप्नोति सज्जन कादंब कौशिकेनेव दोषिकेनापदूषण. तर आचार्य भगवान काय म्हणतात, दुर्जन द्वारा दोष किए जाने पर वह सज्जन को प्राप्त हो जाता है, जैसे दृष्ट स्वभावी उल्लू के द्वारा किया हुआ दोष निर्दोष हंस पक्षी पर आ पड़ा. अर्थात महान तपस्वी दुर्जन के दोष से अनर्थ में पड़ जाते हैं.
काय म्हणल्यात, दुर्जनाद्वारे नाही केलेले दोष आहेत ते सज्जनाला प्राप्त होतात. कारण की दुर्जन कधी म्हणणार नाही मी केलोय ते चुकीच केलोय, ते सज्जनाला प्राप्त होतात. कसं सांगायल्यात, दृष्ट स्वभावी उल्लू म्हणजे की नाही काय आहे, घुबड, त्याच्याद्वारे की नाही केलेलं जे कार्य आहे किंवा दोष आहेत ते हंस पक्षीला भोगायला लागले. की दोघे होते ह्यामुळं म्हणजे महान तपस्वी सुद्धा दुर्जनांच्या दोषामुळे अनर्थमध्ये पडत जातात किंवा अनर्थ त्यांच्या बाबतीत घडते किंवा अपमानजनक गोष्टी घडतात म्हणून सांगितलं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आता प्रश्न विचारतात, उल्लू और हंस पक्षी की कथा सांगायला येतात. ती कथा काय आहे, पाटलिपुत्र नगर के ग्रोपुर द्वार के उपरिम भाग में एक उल्लू रहता था. किसी एक दिन वह उल्लू किसी एक हंस के पास पहुंच गया और दोनों में गाढ़ मित्रता हो गई. म्हणजे काय की पाटलिपुत्र नगर गोपूरद्वार नावाच्या उपरीम भागामध्ये एक घुबड राहत होतं आणि ते घुबडकडे एका हंस पक्षापाशी गेल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये गाढ मैत्री झाली. आणि ती गाढ मैत्री झाल्यानंतर हंस पक्षी उस उल्लू को अतिश्रेष्ठ पक्षी मानता था. हंस पक्षी त्या उल्लूला अतिश्रेष्ठ पक्षी मानत होता. अतः उसकी बातों में आकर किसी एक दिन वह उस गोपुर द्वार पर उल्लू के साथ आकर बैठ गया. आणि त्याच्याकडे गोष्टीमध्ये ऐकून तो कने गोपुरद्वारचं वर ठकाला उल्लू जो घुबड आहे त्या घुबडच्या बरोबर येऊन बसला. उसी समय उस नगर का राजा प्रजापाल, त्याच वेळी नाही त्या नगराचा राजा जो प्रजापाल होता, चतुरंग सेना को लेकर दिग्विजय हेतु उस गोपुरद्वार से बाहर निकल रहा था. आणि चतुरंग सैन्याला घेऊन तो प्रजापाल राजाकडे दिग्विजय करण्यासाठी नाही त्या गोपुरद्वारापासून बाहेर जात होता. उल्लू ने राजा के दक्षिण भाग में जाकर वीरस शब्द किया. आणि त्यावेळी ते घुबड काय करते, राजाच्या दक्षिण भागाला जाऊन नाही आवाज काढते. आवाज काढण्यात उस दुष्ट पक्षी का वह अपशकुन सूचक शब्द सुनकर राजा को क्रोध आ गया. आणि त्या दुष्ट पक्षाचे की नाही अपशकुन सूचक शब्द ऐकल्यानंतर त्या राजाला क्रोध आला, कारण की मी दिग्विजयसाठी चाललोय आणि हे शब्द माझ्या कानावर आल्यात. उसने धनुष्य पर बाण चढ़ाकर निशाना बांधा. उल्लू चालाक था, वह वहां से शीघ्र ही उड़ गया और वह बाण वहां बैठे निर्दोष हंस को लगा तथा वह उसी क्षण मर गया. काय म्हटलंय, ज्या वेग नाही त्या राजानं बाण मारायसाठी बाण उचलला, बाण चढवला, त्यावेळी ते उल्लू घुबड चालाक होतं, ते उडून गेला आणि नाही त्याच वेग नाही तिथं बसलेल्या नाही हंस पक्षाला तो बाण लागला आणि त्याच्या क्षणामध्ये मृत्यू झाला. म्हणजे अशा व्यक्तींची संगती केली तर आमचा बी प्राण जाणार आहे किंवा आम्ही बी दोषामध्ये पडणार आहे म्हणून आचार्य भगवान सांगाल्यात. इस प्रकार नीच की संगति से निर्दोष हंस पक्षी का प्राण नाश हुआ, अतः दुष्टों की संगति कभी नहीं करनी चाहिए. म्हणून की नीच संगतीमुळे निर्दोष जो हंस पक्षी होता त्याचा प्राण गेला, म्हणून दुष्टांची संगती कधी केली नाही पाहिजे म्हणून आचार्य भगवान सांगायला आहे. आचार्य भगवान आता पुढच्या गाथेमध्ये म्हणतात आणि परत तेच दुर्जन लोकांचंच आणि परत समजावून सांगायल्यात. दुर्जनस्यापराधेन पीडन्ते सज्जना जने अपराध पराचीना प्रदा कोरीव डुंडुभा. आचार्य भगवान काय म्हणतात, लोक में दुर्जन के अपराध से सज्जन पुरुष पीड़ा को प्राप्त होते हैं, जैसे प्रदोको के अपराध से निर्दोष डुंडुब पीड़ा को प्राप्त हुआ. आता हे प्रदोको आणि डुंडुब काय आहे हे पुढे सांगतील थोडा. म्हणजे लोकांमध्ये दुर्जनांचं जे अपराध आहे त्यामुळे सज्जन सुद्धा का नाही पीडेला प्राप्त होतात म्हणून सांगितले. जसं इथं उदाहरण द्यायला की प्रदाको के अपराध से निर्दोष डुंडुब पीडा को प्राप्त हुआ. म्हणजे प्रदाको नावाचा एक कोण तर आहे आणि निर्दोष डुंडुब काय ते पीडाला प्राप्त झाला. उदाहरण सांगणार आहेत आता. प्रश्न, प्रदाको और डुंडुब कौन थे तथा प्रदाको ने क्या अपराध किया था जिससे फलस्वरूप डुंडुब को पीडा हुई. म्हणजे प्रदाको हे कोण होता, डुंडुब हे कोण होते, त्या प्रदाकोमुळे कोणता अपराध केला होता त्यासर्व डुंडुबला पीडा झाली म्हणून सांगितले. ते सांगतात आता, जो सर्प अवगाहना में बहुत छोटा चंचल और महाविषेला होता है उसे प्रदाको सर्प कहते हैं. म्हणजे जे सर्प अवगाहनामध्ये बारका असतोय परंतु चंचल आणि की नाही
महाविश्वान असतोय तो, त्याला म्हणतात काय, प्रदाको, प्रदाको सर्प कहता। इसके विपरीत जो अवगान में बहुत बड़ा और निर्विष होता है उसे दंडूप सर्प कहते हैं। आणि त्याच्या विपरीत काय आहे, अवगान त्याची मोठे असत्या आणि परंतु निर्विष असते, मोठा असून सुद्धा विष नसते त्याकडं, त्याला डुंडूप म्हणतात। विषेला सर्प किसी को काट कर छोटा होने के कारण तत्काल छिप जाता है और वही पड़े हुए बड़े सर्प को लोग मार डालते हैं। वे समझते हैं कि इसी सर्प ने काटा है, इसी प्रकार अपराध तो करता है दुर्जन, किंतु उसकी संगति में आया हुआ सज्जन पुरुष उस अपराध को दंड भोगता है। तो बारका साप काय आहे, एवढा छोटा असतोय, तो चावतोय, विषारा असतोय, चावतोय आणि लपून बसतोय। तिथं असलेला मोठा साप आहे त्याला लोक मारून टाकतात की हिनच चावले म्हणून। तसं अपराध करणारा दुर्जन असतोय आणि त्याच्या संगतीमध्ये आलेला सज्जन पुरुष मात्र अपराधाचा दंड भोगतोय, असं सांगितलेलं आहे ही गोष्ट। काही कळत नाही, सज्जन म्हणून संपर्कात राहतो आणि ते आचार्य भगवान आणि परत दुर्जनांचं सांगायल्यात की काय, असंयतेन चारित्रम संयतासे पिलुप्यते संगतेन समृद्धस्य सर्वस्वमीव दुस्सुना। तर आचार्य भगवान म्हणतात, जैसे संपर्क में आए हुए चोर के द्वारा समृद्धिशालियों का सर्व धन हरण लिया जाता है, वैसे ही असंयमी पुरुष के संपर्क से संयमी जिनका भी चारित्र लुप्त हो जाता है। काय म्हणले बघा, ज्याप्रमाणे चोरांच्या संपर्कात आल्यानंतर समृद्धशाली जे धनवान आहेत त्यांचं धन सुद्धा हरण केले जाते, त्याप्रमाणे असंयमीचे पुरुषाच्या संपर्कामध्ये आल्यामुळं जे संयमी आहेत त्यांचं चारित्र्य सुद्धा नष्ट होते, हे असं सांगितलं। त्यामुळं असंयमाच्या जास्त संपर्कात जेवढं आवश्यक आहे तेवढं ठीक आहे, जास्त संपर्कात यायचं नाही हे सांगायला। जेवढं आवश्यक स्वाध्याय असेल, आहारचर्या असेल, कार्यक्रम कोणते असेल, काय क्रिया असेल त्यावेळी ठीक आहे, परंतु विनाकारण जे असंयमींच्याकडे सानिध्यात आल्यानंतर चारित्र्याचा नाश होणार आहे असं आचार्य भगवान म्हणतात। पुढे आणि सांगतात, दृष्टानां रमते मध्ये दुष्ट संगेन वासित विदुरीकृत वैराग्यो न शिष्टानां कदाचन। तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, जिसने अपना वैराग्य भाव छोड़ दिया है ऐसे व्यक्ति दुष्टों की संगति से वासित हुआ दुष्टों की गोष्ठी में ही रमता है। दुष्टों की संगति में फंसा हुआ व्यक्ति शिष्टों की गोष्ठी में कभी नहीं रमता। काय म्हणले, ज्यांनी वैराग्य भाव सोडून दिलेला आहे ते व्यक्ती दृष्टांच्या संगतीमध्ये वास करतात, कारण की का त्यांच्याच गोष्टीमध्ये ते रमतात। दृष्टांच्या संगतीमध्ये फसलेला व्यक्ती आहे तो शिष्ट माणसांच्या गोष्टीमध्ये कधी रमत नाही। म्हणजे स्वाध्यायाच्या असतील, शिष्ट माणसांच्या गोष्टी असतील, त्यांची काही चर्चा चालते त्या चर्चेमध्ये तो रमत नाही, कारण की तो दृष्टांच्या संगतीत चालला आहे, त्यांच्या गोष्टीमध्ये जर रमत असतो तो शिष्टांच्या गोष्टीमध्ये कसा रमणार आहे, त्यामुळे रमणार नाही म्हणून सांगितलेलं आहे। आचार्य भगवान पुढे काय म्हणतात, सज्जनों की संगती के गुण, सज्जनांच्या संगतीमुळे काय गुण प्राप्त होतात। दृष्टोपि मुच्यते दोषम स्वकीयम शिष्ट संगत किम मेरुमाश्रितः काको न धत्ते कनकच्छविजम। तर आचार्य भगवान काय म्हणतात, सज्जनों की संगति से दुष्ट पुरुष भी अपने दोष छोड़ देता है। क्या सुमेरु पर्वत का आश्रय लेने वाला काक सुवर्ण की कांति को प्राप्त नहीं करता, अवश्यमेव करता है। काय सांगले बघा, सज्जनांच्या संगतीमध्ये दृष्ट पुरुष सुद्धा नाही आपले दोष सोडून देतोय। आता किती महाराजांच्या मातांच्या सानिध्यामध्ये किती जे असंयमी येतात की ते संयमाला धारण करतात किंवा आपले वाईट गुण सोडतात, हे सोडालेत ना, कारण की ते पहिला मेरुदंडाप्रमाणे नाही स्थिर आहे, मग त्यांच्या संगतीत असा येणारा असंयमी किंवा अधार्मिक लोक धार्मिक बनतोय किंवा संयमी बनतोय, ही गोष्ट सांगाल्यात। असं सांगाल्यात, ज्याप्रमाणे उदाहरण दिल्यात, सुमेर पर्वताचा आश्रय घेणारा जो कावळा आहे तो सुवर्ण क्रांतीला प्राप्त करत नाही, काय करतोय, अवश्य करतोय। तसंच की नाही, जे की नाही सज्जन पुरुष असेल त्यांच्या संगतीमध्ये येणारा दुष्ट पुरुष सुद्धा आपले दोष सोडून देतोय म्हणून सांगतात, हे सांगाल्यात, हे महत्त्वाचं आहे। परंतु तो सज्जन जो आहे तो दृढ पाहिजे,
दृढ चारित्र्यवाला, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि परत त्याच गाथेला उदाहरण देऊन समजावून सांगायल्यात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. पूजां सज्जन संगेन दुर्जनोपि प्रपद्यते देवशेषा विगंधापि क्रियते किम नमस्तके. तर आचार्य बघून काय म्हणतात, सज्जन की संगति से दुर्जन भी पूजा अर्थात आदर को प्राप्त कर लेता है. क्या सुगंध रहित भी फूल यह देव का आशीर्वाद है ऐसा मानकर सिर पर धारण नहीं किया जाता, अवश्य किया जाता है. काय म्हणल्यात बघा, सज्जनाच्या संगतीमुळे एक नाही दुर्जन सुद्धा आदराला प्राप्त होते, त्याचा आदर सत्कार होतोय ना. ते सज्जनांच्या संगतीत आल्यामुळं त्याचा आदर सत्कार होतोय. उदाहरण द्याल्यात, सुगंध रहित जे फूल आहे ते सुद्धा देवांचा आशीर्वाद आहे असं म्हणल्यानंतर डोक्यावर धारण करत नाहीत, तर अवश्य करतात. म्हणून सज्जनच्या संगतीत गेल्यानंतर तो आदराला प्राप्त होतोय म्हणून उदाहरण देऊन सांगाल्यात. आम्ही सुद्धा जेवढ्या सज्जनांच्या संगतीत राहील तेवढं चांगलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जेवढ्या प्रमाणात सज्जनांच्या संगतीत राहील, बरीच लोक असतील, श्राविक असतील, लांबनं का सज्जनांच्या महाराजांच्या त्यांनी संगतीत येतात की त्यांच्यातले एक नाही का चांगले गुण आहेत, ते गुण आम्हाला मिळावेत, चांगल्या गोष्टी मिळाव्यात आणि त्या गोष्टी मिळाल्यानंतर आम्ही आमच्या जीवनात चांगलं बनावं यासाठी. ही गोष्ट महत्त्वाची आहे ना. किती लांबनं कुठनं काय येतात लोक. ही कशासाठी येतात, या गोष्टी घेण्यासाठी येतात. काय माणसं चरणस्पर्श करून दर्शन का करतात की त्यांच्या असलेले गुण आहेत किंवा त्यांचे चरण रोज नाही माझ्याकडे यावे आणि माझे भाव चांगले बनावे यासाठी. ही गोष्ट महत्त्वाची आहे ना. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे म्हणून ती करत असतात. आता पुढं आणि सांगतात, वैराग्यशील संयमी साधू की संगती से लाभ. म्हणजे वैराग्यशील जे संयमी साधू आहेत त्याच्या संगतीमुळे काय फायदा होतोय हे सांगायलाच बघा. आता कातरो प्रिय धर्मापि व्यक्तम संविघ्न मध्यग भीत्रपा भावना माशे मानेश चारित्रे यतते यथी. तर आचार्य बघून काय म्हणतात, जिसे धर्म से प्रेम नहीं है तथा जो संयमजन्य दुख सहन करने में कायर है वह साधु भी वैराग्यवान और संसार भीरु साधुओं के मध्य में रहने से भय, लज्जा, भावना एवं महान मान आदि चारित्र पालने के लिए व्यक्त रूप से प्रयत्नशील हो जाता है. काय म्हणलेत बघा, जो धर्म ज्याच्यामध्ये धर्माविषयी प्रेम नाही, संयमजन्य दुःखाला सहन करण्यामध्ये तो नाही सक्षम नाही, कायर आहे तो, असा साधू सुद्धा वैराग्यवान आणि संसार भीरू साधूंच्या नाही सानिध्यामध्ये येऊन तो भय, लज्जा, भावना, मान आदी चारित्र पाळण्यामध्ये तो व्यक्त रूपानं प्रयत्नशील होते म्हणून सांगितले. त्यांच्या सानिध्यात राहून तसं ते सानिध्यात राहून तो शिकतोय आणि नाही तो तशा गोष्टी पाळायला पडतोय. आता प्रश्न काय करतात, जिसे धर्म से प्रेम नहीं है और जो कायर है उसे साधू बनने से क्या लाभ है. की जो धर्माशी प्रेम ठेवू शकत नाही, जो कायर आहे तो साधू बनण्याचे त्याचा काय फायदा आहे हे विचारलं. जिसे रत्नत्रय में अभ्यंतर से रुचि नहीं है किंतु ख्याति पूजा और विशेष आकर्षित रहता. काय सांगले ना, ज्याला रत्नत्रयामध्ये अभ्यंतर रुचि नाही, ज्याच्या ख्याति पूजा विशेष आकर्षित रहने तथा मात्र वचन और काय संबंधी आश्रव को रोकने वाला द्रव्य संयम ही जिसने ग्रहण कर रखा है, ऐसा साधु भी जब संसार भीरु तथा वैरागशील साधुओं के बीच रहता है तब वह भी अन्य साधुओं की संसार भीरुता देखकर स्वयं संसार के दुखों से भयभीत होकर अथवा अपने हीन चारित्र से लज्जायमान होकर अथवा अहो हे साधु धन्य है जो अपने चारित्र में दृढ़ है, मुझे दृढ़ चारित्री बनाना चाहिए, इस भावना से अथवा जैसा द्रव्य क्षेत्र और काल इनके लिए है वैसा ही मेरे लिए है, फिर मैं कायर क्यों बन रहा हूँ. मैं भी इस प्रकार का चारित्र पालन कर संसार सागर से पार होने रूप अपने कुल धर्म का निर्वाह करूँगा. इस प्रकार के गौरव से वह अपनी पाप क्रिया से निवृत्त होने का उद्योग करता है. द्रव्य संयम धारण करने का यह लाभ हुआ कि वह चारित्रवानों की संगति प्राप्त होते ही स्वतः भाव संयमी बन गया. आचार्य बघून काय म्हणले बघा, आचार्य बघून काय म्हणतात, ज्यांनी रत्नत्रयामध्ये रुची नाही परंतु ख्याती, पूजा, लाभ, विशेष आकर्षित राहणे, फक्त वचनानं आणि कायाने संबंधी आश्रय रोखण्यासाठी द्रव्य संयम ज्यांनी ग्रहण केलेला आहे अशी साधू ज्यावेळी संसार भीरू आणि वैरागीशील साधूंच्या नाही सानिध्यामध्ये येतात त्यावेळी त्या साधूंच्या
संसार भिरुता आणि वैराग्य भाव वैराग्यशीलता बघून त्यांची सुद्धा संसारापासून दुःखी आणि भयभीत होऊन आपले हीन चारित्र्य लज्जायमान होऊन का नाही काय होतात ते साधू सुद्धा धन्य त्या चारित्र्यामध्ये दृढ होतात, दृढ चारित्र्य बनतात. आणि नाही या भावनेनं द्रव्य क्षेत्र कालभाव जसं मिळेल तसं नाही ते कायर न बनता अतिशय चारित्रवान आणि धीर आणि संसार सागरातून पान होण्यासाठी कुलधर्माचं निर्वहन करतात. ते कुलधर्माचं निर्वहन करतात आणि आपल्या गौरवामुळे पापक्रियापासून निवृत्त होऊन ते चारित्र्यामध्ये उद्यत होतात. आणि चारित्र्यामध्ये उद्यत झाल्यानंतर द्रव्य संयम धारण केल्यामुळं त्याला लाभ काय होतो, चारित्रवानांच्या संगतीमुळे त्याला का नाही भावसंयमी तो बनतोय म्हणून सांगितलंय. एवढा फायदा आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परत सांगायलात आचार्य भगवान तेच सांगायलात की आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. शेवटच्या गाथेच्या माध्यमातून सांगतात, संविघ्न परमां कोटिं साधू संविघ्न मध्यग गंधयुक्तिरिवा याती सुरभी द्रव्य कल्पितां. तर आचार्य भगवान काय म्हणतात, जैसे बनावटी अर्थात कल्पित गंध से युक्त द्रव्य सुगंधित द्रव्य के संसर्ग से और भी अधिक सुगंधित हो जाता है, वैसे ही संवेग संपन्न मुनियों के मध्य निवास करने वाला साधु उत्कृष्ट परम कोटि के वैराग को प्राप्त कर जाता है. म्हणजे काय सांगितले, बनावटी किंवा कल्पित गंध असेल ते की नाही सुगंधाने युक्त त्या गंधाच्या सानिध्यात आल्यानंतर ते संसर्गामुळे अधिक सुगंधित होते. त्याप्रमाणेच संवेग भाव संपन्न असलेले मुनींच्या मध्ये की नाही निवास करणारा जो साधू आहे तो सुद्धा नाही उत्कृष्ट परमकोटीच्या वैराग्याला प्राप्त होते म्हणून सांगितलंय. त्याच्याजवळ वैराग्य नसते तरी सुद्धा त्या वैरागी साधूंच्या सानिध्याने आल्यामुळे तो वैरागी बनतोय की बाबा हिने एवढं पालन करल्यात, आत्ता क्षेत्र असंच आहे, मी म्हणतोय मला होईना झाले, ह्या क्षेत्रामध्ये किंवा ह्या काळामध्ये ह्यांनी पाळल्यात मला का होईना म्हणून ते वैराग्य पाळायला करतोय आणि उत्कृष्ट वैरागी तो बी बनतोय त्यांच्यामुळं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले. परत आणि सांगतात की कशामुळे निश्चित रूपानं काय प्राप्त होते आणि परत पुष्ट करल्यात. एकोपी संयतो योगी वरम पार्श्वस्थ लक्षत संगमेन तदीयेन चतुरंगम विवर्धते. तर आचार्य बघून काय म्हणतात, चारित्र भ्रष्ट या चारित्रहीन पार्श्वस्थाधील लक्ष्य साधुओं की अपेक्षा एक ही सुशील एवं संयमी मुनि श्रेष्ठ है, क्योंकि उस एक उत्तम साधु की संगति से ही सम्यक्त्व आदि चारों आराधनाएं वृद्धिंगत हो जाती है. काय म्हणलंय, चारित्र भ्रष्ट किंवा चारित्रहीन पार्श्वस्थ आदी लाख साधू जरी असतील त्यांच्या अपेक्षेने एक सुशील संयमी जो एक मुनी आहे तो श्रेष्ठ आहे लाख साधूंच्या पेक्षा. का, कारण तो संयमी आहे, वैराग्यशील आहे आणि म्हणून त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सम्यक्त्व आदी चारी आराधनाकडे वृद्धिंगत होतात म्हणून ते महत्त्वाचं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून जेवढ्या प्रमाणात आम्हाला सुद्धा हे पालन करता येईल तेवढ्या प्रमाणात पालन करून आपलं जीवन संयमाच्या मार्गाला न्यायला पाहिजे ही भावना करतात. आम्ही सुद्धा आमची अशी भावना जे उत्कृष्ट चारित्रवान साधू आहेत त्यांच्या सानिध्यात जाऊन आपल्या संयमामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करावा एवढी भावना करतो आणि आजच्या वाणीला विराम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की